एवढे पिक्चर लागलेत. ओनली मराठी, महाराष्ट्रामध्ये मराठी. सो हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. आणि आज संडे आणि आज आपण लवकर उठलोय. का लवकर उठलोय का माहितीये का? कारण मी मस्तपैकी झोपलो होतो भाई आणि 8 वाजता सकाळी 8:30 वाजता आता मला सुमित फोन करतोय. मी फोन उचलला नाही. नंतर माझ्या मम्मीच्या फोनवर त्यांनी कॉल केला आणि बोलतो की भाई आज आपल्याला 11 वाजता जायचंय मूवी बघायला, तू लगेच रेडी हो. मी लगेच रेडी झालो. का माहिती नाही पण जायचंय. आणि मूवी कुठली बघायला जातो ना तिचं नावच नाही माहिती. मी ऍक्च्युली सांगितलं होतं पण मी विसरलो म्हणजे मी झोपेवर होतो ना. ऑब्व्हियसली मी ऐकलंच नाही काय. मी बोललो हा ठीक आहे मी सांग तुमच्या गावात. मी बोललो सांगतो करून आणि नंतर मग रेडी झालो. कारण की भावाने बोलवले आपल्या जायला लागणार नाही यार. असं काय करता तुम्ही? कॉफी बनवतोय. 2-2 रुपयाची कॉफी आहे ना, मस्त लागते. कॉफी पिऊन ना थोडंसं खाऊन देऊन मस्तपैकी निघूया. तिकडे जाऊन काय खायचं काय नाही ते बघूया. पार्किंगला जागा भेटली पाहिजे, नाही तर पार्किंगची वाट लागेल माझी. आणि हेल्मेट पण नवीन दिलं, तुम्हाला दाखवतो मी. कुठून तरी आजी आली होती, आता वर्गणी मागायला आली होती. शिर्डीला जायचंय, थोडेफार पैसे द्यायचे असं लोकांना काही हरकत नाही. जर त्याने नाही जायचं असेल तर फसवत असतील तरी पण ठीक आहे, पण द्यायचं. आता म्हातारी माणसं आहेत तर चांगलं काम करायचं. पण सिग्नलला जे पण उभे असतात ना त्यांना पैसे द्यायचे नाही, कारण की त्याच्या मागे ना खूप मोठं रॅकेट असतं. हवं तर त्यांना खायला द्या, प्यायला द्या, सर्व द्या, पण पैसे नाही द्यायचे. कॉफी कशी बनली बघूया आता आपण. तुझी मंदिरी पूजा करी दे रे, तुझी मंदिरी पूजा करी दे रे. आता झोळा पिक्चर बघायला आलो ना. अँड लेट झाला. 11 वाजता पोचायचं होतं, 11:30 वाजता पोचलो. सुमित भाऊ आपल्यासोबत आहे. स्पॉन्सरशिप. अच्छा, कुठली एडिटिंग केली तू? अरे म्हणजे ना ते ग्राफिक्स सर्व आहेत ना, म्हणजे ते टीव्हीचे न्यूज आहेत. आम्ही लाईनअप केलं. लाईनअपमध्ये काय असतं, वेगवेगळे शॉट असतात, त्यांना कंबाईन करून ना म्हणजे पहिला ना एक लाईनअप बनवतात की दाखवायला, त्यावर सगळी क्लिप लावतात. ते सगळं आम्ही केलं आहे या मूवीमध्ये. तर पूर्ण टीम हे खूप चांगलं काम झालं आहे. यामध्ये मजा पण आम्हाला खूप आली करताना. आणि थँक्स टू दर्श भाई, त्याने मला ते छान दिला. सर्व डिटेल सांगते. ठीक आहे. अच्छा, सुमितचा मित्र नाव काय? सिद्धेश. ओके. आणि हा सुमितचा भाऊ. इंटरव्ह्यू झालाय, आता बसलोय इथे. अरे काही ते प्रमोशन करू का भाई थोडं? स्टार्टिंगला समजलं नाही मला काय, पण आता इंटरव्ह्यू चांगलं आहे. आणि तसं विलन बघायला तर गेलं की भाई थोडं. अरे याच्यामध्ये तुला ना पुढं आता आपण स्टार्टिंग थोडं मी बघितलं नाही, पण मेन बात याच्यामध्ये काय माहिती आहे मला माहिती आहे गोष्टी. यामध्ये ना जो मर्डर करतो तो माहीत नाही पडत. तुम्हाला मर्डरला शोधायचं आहे. हा बघा सर्व देऊन टाकूया, सर्व सांगून टाकूया. सनप सरदार लागलाय पिक्चर. अँड झोरा कितींदा बोललाय तो. हो आहे आता ना. अच्छा, झोरावर पण ते किसचा सीन काय होता मला समजलं नाही. ते फक्त ट्रॅजेडी. अरे तू अंदर ऑब्व्हियसली लॉजिकली काय माहिती आहे ते लॉजिकली असं होतं की लोकांना गेस नाही करता पाहिजे कोण मर्डर आहे. त्यासाठी तो आपण कशाबद्दल बोलतोय लोकांना माहित नाही भाई. पण भाई त्यांनी किस का केलं त्याला मला ते समजलं नाही. त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं की म्हणजे तो विलन आहे करून. खूप चांगली मूवी आहे, बघण्यासारखी आहे. त्यामध्ये एक सीन ह्याला समजला की तो किसवाला सीन मला पण समजलं भाई. त्याने अचानक बाकी राजीव राय सरांची मूवी आहे. राजीव राय सर खूप चांगले, म्हणजे पहिला खूप त्यांचे ग्रुप मूवी आहे. जुने मूवीज आहेत खूप सारे आहेत. तर त्यांचा कमबॅक आहे, म्हणजे खूप चांगले त्यांनी प्रकारे हे केले. आणि लो बजेट फिल्म आहे तर थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं, पण चांगले मस्त मूवी लागली. तुला साऊंड इफेक्ट चांगला होता थोडा आणि डायलॉग मध्ये थोडं वर खाली येते थोडी. ठीक आहे, म्हणजे त्यांनी प्रयत्न चांगला केला. पण तो किसचा सीन मला अजून नाही समजला भाई. तो खतरनाक होता. आणि हा कशाबद्दल बोलतो तुम्ही? हा झोपला होता मी. डायरेक्ट बोलतो हे काय दाखवायला आणलं. गाईस रोलच्या नंतर थोडा चांगलंच होता बघायला. बेस म्हणजे स्टोरीमध्ये बेसिकली स्टोरीमध्ये काय म्हणते तुला फाइंड करायला हु इज द मर्डरर. हां ती स्टोरी म्हणजे ना जसं की हॉलिवूड म्हणजे त्यामध्ये भरपूर बायका होत्या त्यामुळे सर्वांच्या मास्क. अरे बाई एवढे नको. आणि तिकीट प्राइस जास्त नाही, 200-150-200 रुपये काहीतरी आहे. बुक माय शो. प्रमोशन मी प्रमोशन नाही करत आहे बाई. मी प्रमोशन नाही करत आहे. मला वाटतं की त्यांना सपोर्ट करावं पाहिजे. गुड बाई, चांगलं केलं लोकांनी. म्हणजे प्रयत्न चांगला केला. स्टार्टिंग
इंडियामध्ये म्हणजे नरसिम्हा जो काढलाय ना भाई, इंडियामध्ये ॲनिमेशन एकदम खतरनाक केलंय. मार्वेलपेक्षा पण खूप खतरनाक आहे. म्हणजे अमेरिका क्या कहता था इंडियामध्ये तर मी पहिल्यांदा ॲनिमेशन भाई. नरसिम्हा जेव्हा फाडतो ना भाई, खतरनाक एकदम. म्हणजे आणि त्या वेळेला जेव्हा ते वरतून काय ते आग बिग गोळा पडतो ना भाई, काय खतरनाक. लांबून पण एकदम खतरनाक दिसतं बघायला. म्हणजे इंडियामध्ये तर पहिल्यांदाच ते बनलंय आणि मला वाटत नाही. आणि 2035 पर्यंत त्याची सिरीज येणार आहे. आणि लास्ट त्यांचा जो काही मूवी आहे तो कल्की असणार आहे 2035ला. पण खतरनाक बनवलं आहे. बघणार पुन्हा बघणार. पण बघितलं आहे ऑलरेडी. तू बघितलं? पुन्हा बघणार. आता लागला होता पण झोला बघायचा होता आम्हाला. झोला बघितलं. भावाची गाडी पकडली आता. त्याची गाडी पकडली आमची नाही. कसं असतं पण ह्याला हसायला येतं. मजा येते. आपल्याला गाडी भेटली आहे. तू कॉन्टॅक्ट गाडी फ्रीमध्ये काढू शकतो आपण. माहिती नाही अजून. माहिती नाही भाई. कन्फर्म आहे. एडा आहे काय भाई? कॉन्टॅक्ट बोलते. अरे खाने का बात कर रहे हैं लोग. नहीं गाइस, हम लोग का कुछ नहीं है. मराठी आहे. ओनली मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठी बोल. गेलाय. गेलाय तो. आमचं कॉन्टॅक्ट आहे. तर प्रयत्न चालू आहे गाडी सोडवण्याचा. पण माहिती नाही अजून. फिक्स नाही आहे. पैसे घेतील नाही घेतील बघूया किती घेतात ते. गाडी सुटली आता. पाऊस पडतोय आता. थांबलोय. बघूया कधीपर्यंत. बघा जेव्हा पण आम्ही काय ते चांगलं करायला गेलो ना भेटले, असं काय ते होतच होतं. आणि आज आम्ही पुन्हा म्हणजे एक चांगलं वाटलं की बाई माझं पहिल्यांदा नाव आलं मूवीमध्ये. आम्हाला चलन पडलं आणि काय बोलतो आम्हाला नाही हेला भाईने आपली गाडी बाहेर लावली होती. पण ठीक आहे, त्याला माहित नव्हतं. इट्स ओके. तर आता तर आम्ही पुन्हा प्लॅन चौकट झाला. कारण की भेंडी पुन्हा पाऊस पडतोय. एक तर मी जॉबची सुट्टी बांधणार आता. कारण की ऑब्विसली आता खूप लेट झाला. आम्ही नाही, हे दोघं ह्याला काढणार आहे मी बाहेर. 11 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 3:30 नाही 4 वाजले. आणि आता बर्गर किंगमध्येच आहे आम्ही. खाल्लं नाही काय. तुम्हाला वाटतं बर्गर किंग की मॅकडॉनल्ड्स कोणाचं एमबीएच चांगलं आहे? एमबीएच म्हणजे लाईटिंग सेटअप, बसायला सिटिंग एरिया कोणतं चांगलं आहे? ते गोरेगाववरनं अंधेरीला मॅकडॉनल्डमध्ये कुठे जायचं होतं? बर्गर खायला. स्टेशनला फक्त बर्गर खायला. का तर भावाला आमच्या बसायला जागा पाहिजे होती, ॲम्बियन्स पाहिजे होतं, लायटिंग पाहिजे होती चांगली. पण भेटू शकली नाही, अफसोस. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आज आहे दुसरा दिवस. काल मला ब्लॉग एंड करायला भेटला नाही कारण की आम्ही 8 वाजता आलो. लेट आलो, खूप आलो आणि ट्रॅफिक भरपूर होती. म्हणून आता लवकरात लवकर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.